राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. होळी म्हटली म्हणजे पुरणपोळी व कटाची आमटी येतेच. ही कटाची आमटी सणावाराला कुळाचाराला बऱ्याच घरांमध्ये केली जाते. कटाची आमटी करायची वेगवेगळी पद्धतसुद्धा असते. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कटाची आमटी कशी बनवावी ते पाहणार आहोत. तर कटाच्या आमटीसाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊ. वाटण तयार करण्यासाठी मी गॅसवर एक पॅन तापायला ठेवलेला आहे. त्यामध्ये घालूया तेल अगदी आपल्याला थोडंसं घालायचं आहे. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे ते यामध्ये घालू. गॅसची फ्लेम मीडियम आणि आपल्याला कांदा छान काळा रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आपल्याला सतत चाळ देत राहायचं आहे. कांदा जर नीट नाही परतला गेला आणि कच्चा राहिला तर कटाची आमटी गुळसट लागते. त्यामुळे कांदा व्यवस्थित परतला गेला पाहिजे. कांद्याचा किंचित रंग बदललेला आहे. अजून 2 ते 3 मिनटं आपण कांदा परतून घेऊ. साधारण 4 ते 5 मिनटामध्ये कांदा छान परतून झालेला आहे. हे बघा, अशा प्रकारे कांदा आपल्याला असा जळकट दिसायला लागला म्हणजे कांदा छान खमंग परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि हे सगळं आपण 2 मिनटं परतून घेऊ कांद्यासोबत. इथे मी साधारण पाव वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. ते आपण यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊ. तर खोबऱ्याला देखील सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण ह्या स्टेजवर गॅस बंद करूया. सगळं साहित्य मी एका ताटात काढून घेतलेलं आहे. आत्ता हे खूप गरम आहे. गार झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्सरमधून फिरवून घेऊ. तर हे बघा, पाणी न घालता मी अशा प्रकारे हे वाटण फिरवून घेतलेलं आहे. आपल्याला जर असं वाटत असणार की व्यवस्थित नाही झालं आहे वाटण, तर किंचित पोहे खायचे 1 ते 2 चमचा पाणी घालून मग फिरवून घ्यावे. आता आमटीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया. त्यासाठी मी गॅसवर पॅन तापायला ठेवलेला आहे. त्यामध्ये घालूया तेल. तर ह्या आमटीला तेल थोडं जास्त लागतं. तेल तापलं आहे, त्यामध्ये घालूया मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घालू. जिरे फुलले आहे, त्यामध्ये घालूया कढीपत्ता. त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालू. गॅसची फ्लेम मीडियम, सतत चाळ देत आपण वाटण तेलामध्ये परतून घेऊ. तर वाटण छान खमंग परतून झालेलं आहे आणि याला तेल सुटलं आहे आणि खमंग वास देखील येत आहे. आता यामध्ये आपण एक एक करून सगळे सुखे मसाले घालू. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, हिंग तुम्ही तेलामध्ये आधी फोडणीत घातला तरी चालेल आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालू. मसाले वाटणसोबत आपण 1-1.5 मिनटं परतून घेऊ. मसाले छान वाटणसोबत परतून घेतलेले आहे. इथे मी हा कट काढून ठेवला होता. आपण जेव्हा पुरणपोळी करतो तर ते जे डाळीतलं एक्स्ट्रा पाणी असतं त्याला कट म्हणतात. तो आपण यामध्ये घालू. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ आणि इथे मी 4 ते 5 आमसूल पाण्यात भिजत घातले होते ते घालू. यामुळे काय, कटाच्या आमटीला खूप छान चव येते आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे तो घालू आणि छान व्यवस्थित उकळून घेऊ. आमटी आपण एक 3 ते 4 मिनटं छान उकळून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करू. तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता. आता जर तुम्हाला आमटी जास्त पातळ हवी असणार तर तुम्ही गरम पाणीच यामध्ये घालावे. पण इतपत आमटी ही एकदम ओके असते. साधारण 4 ते 5 मिनटं झालेले आहे आणि आमटी खूप छान उकळल्या गेलेली आहे. मस्त सुगंध येत आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर इथे तयार झाली मस्त गोड आंबट तिखट चवीची होळी स्पेशल कटाची आमटी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास 1 लाईक तो बनता आहे. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.